19 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मी जेव्हा भजन करत असे त्यावेळेला मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसंच तुम्हाला व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि तसं तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतोय. प्रपंचात वागत असताना प्रत्येकानं अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावं आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठं दिसतं आणि हेच चुकतं. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केलं आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असं तुम्ही करत जा, म्हणजे 3 महिन्यात तुमचं चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठं पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणं कठीण आहे. अशावेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवले की जो विश्वासानं हा ग्रंथ वाचेल त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असं समजावं. त्याने 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत. 1. निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यामुळंच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानानं परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करत जावं, त्याचं महत्त्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवन नाम स्मरण अखंड ठेवणं. परमात्म प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचं उरलं आहे असं आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटतं त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखंच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरलं नाही असं ज्याला वाटतं त्यानंच गुरु भेटल्याचं सार्थक केलं असं होतं. गुरु आज्ञेपर्यंत दुसरं त्याला साधनच नसतं. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचं आहे असं त्याच्या ध्यानीमनीही येत नाही. अत्यंत चिकाटीनं संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेला पात्र व्हावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.